एक सांगू का, ज्या दिवशी गुरुवार असतो त्या दिवशी मन एकदम प्रसन्न राहतं. घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह असं असतं. घरातली सगळी कामं अगदी झटपट आणि उत्साहाने पूर्ण होतात. आणि शिवाय गुरुवार म्हटलं की आपल्या स्वामींचा वार. माझा उपवास देखील असतो त्या दिवशी. मग काय, सकाळी सगळी कामं पटापट करून घेतली, मस्त अशी देवपूजा केली, जप केला. उपवास म्हटलं की चहा पाहिजेच, 1 कप चहा करून पिला. दुपारची औषधं घ्यायची होती म्हणून थोडासा सकाळी साबुदाणा भिजत टाकला होता. 2 ते 3 तासामध्ये साबुदाणा चांगला भिजला होता. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं 4 चमचे कूट टाकलं. अगदी थोडीशी साखर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं. बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. मिरची खरपूस होईपर्यंत चांगली परतून घ्यायची. मग त्यामध्ये साबुदाणा टाकायचा. साबुदाणा अगदी 5 मिनिटं हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसच्या मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून एक वाफ काढायची. तर तयार आहे मस्त असा लुसलुशीत आपला साबुदाणा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.